नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे नाना सयाजीरावला म्हणत असतात की तुझी मुलगी रणदिवेच्या घरामध्ये खूपच जास्त आनंदी राहील, तू अजिबात काळजी करू नकोस. तेव्हा इथे सगळेजण आता जात असताना जानकी मात्र ऐश्वर्याकडे बघत तिथेच उभी राहिलेली असते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय झालं जानकी, अगं जायचं नाही का घरी? तेव्हा जानकी म्हणत असते की ऋषिकेश, मला एक वेगळीच भीती वाटते. म्हणजे बघा ना, सगळं काही निर्विघ्नपणे पार पडले, लग्नसुद्धा झाले, पण ह्या लग्नामुळे अजून आपल्याला घरी गेल्यानंतर पुढे काय काय निभावून न्यावं लागणार आहे काय माहिती. तेव्हा ऋषिकेश म्हणतो तू काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थितच होईल. तर इथे सारंग आणि ऐश्वर्या आता घरी आलेले असतात. तेव्हा जानकी त्यांना थांबवते आणि गृहप्रवेशाची सगळी तयारी करते. ते माप ओलांडण्यासाठी ते सुद्धा उंबऱ्यात आणून ठेवते आणि आरतीचं ताट घेऊन येते आणि म्हणते, आई आरतीचं ताट रेडी आहे, तुम्ही आता आरती करून घ्या बरं, ऑक्शन करून घ्या. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते की जानकी आता तूच ऑक्शन करायचं आहे, कारण जेव्हा तू लग्न करून या घरामध्ये आली होतीस ना, तेव्हा मी तुझी सासू होते तुझं स्वागत करायला. पण आता तू एकुलते एक सून राहिलेली नाही आहेस, तर तू आता मोठी जाऊबाई झालेली आहेस. तेव्हा ते अधिकार मी तुला देते की तू आता सारंग आणि ऐश्वर्याचा संसार सांभाळायचा. त्यांचं इथे आता तुला ऑक्शन करायचं आहे आणि घरामध्ये घ्यायचं आहे. तेव्हा आता जानकी ठरल्याप्रमाणे सगळं काही ऑक्शन वगैरे करते, त्यांची दृष्ट काढते आणि त्यांना आतमध्ये बोलावते. तेवढ्यातच तिथे शर्वरी येते आणि म्हणते, अगं वहिनी लगेच कुठे त्यांना आतमध्ये घेतेस? उखाणा कोण घेणार? तुम्हाला दोघांना उखाणा घ्यायचा आहे. तेव्हा ऐश्वर्या मनामध्ये म्हणत असते, काय नाटकं चाललीत या लोकांची, आता उखाणे वगैरे काय घेऊ? तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, जानकी तू सांगतेस का ऐश्वर्याला? तेव्हा ऐश्वर्या आता जानकीने सांगितलेला उखाणा खूप छान पद्धतीने घेते. तेव्हा सगळेजण तिच्यासाठी टाळ्या वाजवतात. त्यानंतर इथे आता ऋषिकेश म्हणत असतो, सारंग आता तुला घ्यायचा आहे उखाणा. तेव्हा इथे नाना म्हणत असतात, माझा सारंग तर काय, आता तो खूप छान असा उखाणा घेणार आहे, कारण तो शेतकरी आहे ना, शेतामध्ये जोरजोरात गाणी म्हणतो आणि कामं करत असतो. तेव्हा इथे सारंगसुद्धा खूप सुंदर आणि असा छान उखाणा घेतो. तेव्हा इथे जानकी म्हणते की ऐश्वर्या आता माप ओलांडून तुला आतमध्ये यायचं आहे. तेव्हा ऐश्वर्या त्या मापाला खूपच जोरात अशी लाथ मारते. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, काय गं, असं कोणी माप ओलांडतं का, एवढ्या जोरात लाथ मारलीस? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, सॉरी हां, मला असं नाजूक साजूक वागता येत नाही, मला जमतच नाही ते. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, नाही ठीक आहे गं, तुझ्या चुकीची जाणीव आहे ना, हीच खूप मोठी गोष्ट आहे. लोक चुका करतात पण त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव नसते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, तुम्हाला माझा राग नाही आला ना? तेव्हा सुमित्रा म्हणते, नाही नाही, मला कशाला राग येईल. बरं चल, आता माप ओलांडून आता तुला आतमध्ये यायचं आहे, चल बरं आतमध्ये. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की मी माझ्या जाऊबाईचं स्वागत खूपच जास्त आता हटके करणार आहे, कारण तू आमच्या घरची लहान सुनबाई आहेस की नाही, तुझं स्वागतसुद्धा तसंच झालं पाहिजे. तेव्हा इथे जानकीने आता छान तयारी केलेली असते. तिने कुंकवाने भरलेलं ताट तिथे आणलेलं असतं आणि ती म्हणते की ऐश्वर्या, तुला आता ह्या कुंकवाच्या ताटामध्ये तुझे दोन्ही पाय ठेवायचे आहेत आणि लक्ष्मीच्या पावलांनी आता रणदिवेच्या घरांमध्ये तुला प्रवेश करायचा आहे. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की आईने माझ्यासाठी ही सगळी तयारी केली होती, पण आता मी आहे ना तुझी जाव, मीही तुझ्यासाठी सगळी तयारी करते. तर इकडे आता कुंकवाचं पहिलं पाऊल तिने त्या पांढऱ्या कपड्यावरती ठेवलेलं असतं आणि तेवढ्यातच लाईटसुद्धा जातात. पहिलंच पाऊल ऐश्वर्याने ठेवलं लाईट गेल्यानंतर जानकी म्हणत असते, अहो जरा बघताय का तुम्ही? आणि थोड्या वेळानेच लगेच आता लाईटसुद्धा येते. तेवढ्यातच ऐश्वर्या आपले दोन्ही पाय आता त्या कपड्यावरती पुसून टाकत असते. तेव्हा जानकी म्हणते, अगं ऐश्वर्या काय करतेस तू, तुझी पाऊलं का पुसून टाकतेस? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, मग काय करू, बरबटलेल्या पायांनी घरामध्ये येऊ का? तेव्हा जानकी म्हणते, असं कसं मी तुला माझं घर बरबटू देईन? असं अजिबातच होणार नाही. अगं ऐश्वर्या, तू आता लक्ष्मीच्या पावलांनी रणदिवेंच्या घरामध्ये गृहप्रवेश करणार आहेस, तेव्हा ह्या कपड्यावरती तुझी लक्ष्मीची पावलंच अगं उमटली पाहिजे. तू काळजी करू नको, मी आहे ना तुझी मोठी जाऊ तुझ्याबरोबर. आता मी तुझा हात पकडून तुला खूपच जास्त आधार देत तुला या घरामध्ये तुझी पावलं जपून टाकायला सांगणार आहे. चल आता मी तुझा हात पकडते आणि तुला आता तुझं पहिलं पाऊल याच्यावरती टाकायचं आहे. तेव्हा इथे आता जानकीने ऐश्वर्याचा हात पकडलेला असतो आणि दोघी पहिलं पाऊल त्या घरामध्ये टाकतात आणि जानकीने ऐश्वर्याला आधार दिलेला असतो, तिचा हात पकडलेला असतो. त्यानंतर आता जानकी ऐश्वर्याला घरामध्ये घेऊन येते. तेव्हा सुमित्रा त्यांच्याकडे बघते आणि म्हणत असते की बघितलंत ना, जानकी ऐश्वर्याला किती सांभाळून घेते. ते दोघीजणी अगदी एकमेकींचा हात सोडायला तयार नाही आहेत. ऐश्वर्या, जानकीचा हात असाच पकडून ठेव, म्हणजे तुझा संसार सुखाचा होईल, असं सुमित्रा म्हणते. तर इकडे आता सयाजीराव त्या माणसाला बेदम मारत असतात. जो माणूस पहारा देण्यासाठी सौमित्राच्या रूमच्या बाहेर त्याला उभं केलेला असतो. तो म्हणत असतो की साहेब मला माफ करा, फक्त एका मिनिटासाठी गेलो होतो साहेब, फक्त एका मिनिटासाठी. काय माहिती कुणी सोडवलं. मला असं वाटते की आपले कुणीतरी विरोधक असतील, त्यांना कळलं असेल की आपण असं काहीतरी करतोय आणि म्हणूनच त्यांनी सौमित्राला ते सोडवलं.
तेव्हा इथे सयाजीराव म्हणत असतात की बाळाभाऊ, या माणसाला माझ्या नजरेसमोर सुद्धा आता उभं करू नका. आत्ताच्या आत्ता याला चालतं कर आणि शोधून काढा की त्या सौमित्रेला कोणी सोडवलं ते. तर इथे कावेरी आता सगळं बोलणं ऐकत असते, पण ते काहीही सयाजीरावाला सत्य सांगायला जात नाही, कारण त्याला जर कळलं तर मग कावेरीला तर सोडणार नाही हे तिला आधीपासूनच माहिती असतं. म्हणून ती सुद्धा आता शांतच असते. तर इथे आता सगळेजण लक्ष्मीपूजनासाठी बसलेले असतात. तेव्हा गुरुजी म्हणत असतात की तुम्हाला आता दोघांना मी जसं बोलेन तसं बोलायचं आहे. तेव्हा इथे गुरुजी आता छान असं मंत्र वगैरे म्हणतात आणि ते म्हणत असतात की लक्ष्मीच्या पावलांनी ऐश्वर्या तुमच्या घरामध्ये रणदिवेच्या कुटुंबामध्ये आलेली आहे. तिच्याबरोबर सुख शांती ऐश्वर्य असंच घरामध्ये नांदण्यासाठी आपण ही लक्ष्मीपूजनाची पूजा ठेवलेली आहे. त्यानंतर इथे आता जानकी सगळ्यांना हळदी कुंकू लावते, घरातल्या सगळ्या लेडीजला लावते आणि त्याच्यानंतरला आता गुरुजी म्हणत असतात की तुम्हाला एक काम करायचं आहे. सोन्याच्या अंगठीने आता ह्या तांदळाने भरलेल्या ताटावरती नाव लिहायचं आहे. जे पण नाव तुम्हाला तुमच्या बायकोचं ठेवायचं आहे ते तुम्ही नाव बदलू शकता. तेव्हा सारंग म्हणतो दादा तू माझ्याबरोबर चल रे जरा. तेव्हा ते दोघंजण आता बोलण्यासाठी येतात. तेव्हा सारंग म्हणत असतो की दादा मी एका नावाचा विचार केला आहे रे सवरून. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो तुला नाव कशाला बदलायचं आहे. हे बघ आताच्या मुली ह्या स्वतःच्या पायावरती उभ्या असतात. त्यांनी स्वतःची ओळख ही त्यांच्या नावानेच बनवलेली असते आणि त्या आपल्या घरामध्ये आल्यानंतर आणि त्यांचं नावच तर असतं ना त्यांच्याबरोबर, आणि ते पण जर आपण बदललं तर ते एकट्या पडतील. त्याच्यामुळे नाव बदलायची गरज नाही आहे. जे नाव आहे ना तेच ठेव तिचं. तेव्हा जानकी म्हणत असते की अगदी बरोबर. हे बघा भाऊजी तुम्हाला तिचं नाव बदलायची गरज नाही आहे आणि तसंही ऐश्वर्या नाव आहे छान आहे. तर इकडे आजी येतात आणि ऐश्वर्याला म्हणत असतात की हे घे तुझ्यासाठी चॉकलेट घे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते नाही नको मला. तेवढ्यातच तिथे ओवी येते आणि म्हणत असते आंटी ते चॉकलेट नका घेऊ तुम्ही, गेल्या वर्षीचं असेल. तेव्हा आजी म्हणतात हे गप्प बस तू, काही काय बोलतेस, गेल्या वर्षीचं नाही मी आता आणले तुझ्यासाठी. तेव्हा ऐश्वर्या म्हणते तू घे ना ओवी. तेव्हा ओवी म्हणते नाही नको मला, गेल्या वर्षीच्या वस्तू आहेत ना ते लपवून ठेवलेला ती एक एक बाहेर काढत असते, मला नको ते. तेव्हा इकडे आजी म्हणत असतात तू नको तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ, अगं तुला माहिती आहे ना खाण तशी माती. तेव्हा हे चॉकलेट मी तुझ्यासाठी आणले, तुला ठेवून घे बरं. तेव्हा आता असं म्हणाल्यानंतर लगेचच ऐश्वर्या आजीच्या हातातून ती चॉकलेट घेते आणि म्हणते ठीक आहे मी खाईन ती. तर इकडे आता आजीने ऐश्वर्याला इम्प्रेस करण्यासाठी तिला चॉकलेट्स वगैरे दिलेले असतात. तर इथे ऋषिकेश आणि सारंगची चर्चा चालू असते. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की हे बघ आपल्याला आहे ना आता आपल्या घरी जी मुलगी येते तिची मनं जपायची असतात आणि तुला तर ते चांगलंच माहिती आहे. त्याच्यामुळे ही तुझी परीक्षा आहे, पण हा पेपर खूप जास्त गोड असतो तुला तर माहिती आहे. तेव्हा तू ऐश्वर्याचं नाव बदलू नकोस, जे नाव आहे ते ठेवलंस ना तर तिलासुद्धा खूप जास्त आनंद होईल. तिची ओळख आपल्याला बदलायची काहीच गरज नाही आहे. तेव्हा इथे सारंगला आता व्यवस्थित सगळं पटवून दिलेलं असतं. ऐश्वर्या आपल्या मनामध्ये म्हणत असते जर ह्या फॉल्टी पीसने माझं नाव बदललं ना तर ते तांदळाने भरलेलं ताटच उडवून लावते की नाही बघच तो. तेव्हा इथे सारंग म्हणत असतो तुम्ही जरा इकडे वळता का, मी तुमच्या उजव्या कानात सांगेन मी तुमचं काय नाव ठेवलं आहे ते. तेव्हा इकडे सारंग आता ऐश्वर्याच्या कानामध्ये नाव सांगत असतो आणि तो ऐश्वर्या हेच नाव सांगतो. तेव्हा सगळेजण म्हणतात अरे जोरात सांग आम्हालासुद्धा ऐकू येऊ दे. तेव्हा सारंग म्हणतो की ऐश्वर्या. तर इथे सारंगने आता ऐश्वर्याचं नाव हे चेंज केलेलं नसतं, तेच नाव ठेवलेलं असतं. तेव्हा आजी म्हणतात काय रे नाव बदलायचं होतं ना, का नाव बदललं नाहीस. तेव्हा ते आता जानकी तिच्याकडे बघत राहते. पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता गुरुजींनी सगळ्यांना इथे ऐश्वर्याला आता साखर द्यायला सांगितलेले असे तोंड गोड करण्यासाठी. ऐश्वर्या सगळ्यांना देत असते आणि जानकीने हात पुढे केल्यानंतर ती लगेचच आपल्या हातातली साखरेची वाटी पूर्णच्या पूर्ण उलटून टाकते. तेव्हा इथे जानकीला फार वाईट वाटतं. ऐश्वर्या म्हणत असते सॉरी माफ करा, चुकलं माझं, ते चुकून माझ्या हातातून पडलं. तेव्हा सुमित्रा म्हणत असते ठीक आहे का, एवढं काही त्याच्यामध्ये, हे बघ तू काळजी करू नकोस, ते नंतर घेऊ आपण पुसून. तर इकडे आता जानकी म्हणत असते की ऐश्वर्या जे काही वागेल ना घरातले सगळे लोक तिला इथे प्रोत्साहन देतील, तिच्या चुकीच्या वागण्याला कुणी काही बोलणार नाही. पण आता आपल्याला आपलं घर वाचवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. नाहीतर तिने गृहप्रवेश करत असताना तिने माप कसं ओलांडलं होतं बघितलं ना तुम्ही. तिने जसं भरलेलं माप उद्ध्वस्त केलं ना तसं आपलं हे एकत्र कुटुंब रणदिवे कुटुंब तिने उद्ध्वस्त नाही केलं ना, म्हणजे मिळवलं. आता आपल्याला हे घर वाचवण्यासाठी सावरण्यासाठी अजून किती आणि कसे प्रयत्न करावे लागणार आहेत ना, मला काहीच कळत नाही आहे. तेव्हा इथे जानकी आता टेन्शनमध्ये असते.